समितीमधील 12 पंचायत समितीपैकी 11 पंचायत समिती या राजे, मुश्रीफ आणि बाबा गट ह्या महायुतीने मिळवल्या आहेत. तर एक ज्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष होतं ते म्हणजे बालाजी फराटे यांची बोरोडी जिल्हा परिषद मतदारसंघ. त्या ठिकाणी 414 इतक्या मतांनी बालाजी फराटेंनी बाजी मारत एकमेव पंचायत समिती या ठिकाणी राखली. आपण त्या पंचायत समितीमधील उमेदवारांना किती मतदान पडलं हे आता आकडेवारी बघूयात. कसबा सांगाव पंचायत समितीमध्ये या ठिकाणी तेजस्विनी भोरे ज्या कमळ या चिन्हावरती 6081 इतकी मतं मिळून विजय झालेले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ज्या उमेदवार होत्या सुप्रिया भंडारी यांना 5772 इतकं मतदान पडलेलं आहे. मौजे सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कांबळे राज रघुनाथ यांना या ठिकाणी 3555, तर त्यांच्या विरुद्ध असणारे हेगडे अनिल कुमार चिन्ह कमळ 8204 मते मिळून विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर सिद्धनेल्ली पंचायत समिती मतदारसंघामध्ये शिवानी राहुल घराळ सर्वसाधारण महिला हात यांना 885, सुवर्णा शशिकांत पाटील यांना 6494 त्या विजय झालेले आहेत. त्याचबरोबर सुनीता मगदूम यांना 5035 इतकं मतदान मिळालेलं आहे. साके जिल्हा पंचायत समिती मतदारसंघामध्ये दत्तात्रय दंडवते कमल चिन्हावरती विजय झाले, त्यांना 7278 इतके मतदान पडलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध असणारे रणजित पाटील हात यांना 658, तर धनश्री बाचनकर यांना या ठिकाणी 5034 ज्या धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी लढत होत्या त्यांना इतकं मतदान मिळालेलं आहे. सावडे बुद्रुकमध्ये डॉक्टर इंद्रजित पाटील यांना 8722 इतके मतदान मिळून ते विजय झालेले आहेत. त्यांच्या विरुद्ध असणारे धनुष्यबाण चिन्हावरती निवास पाटील यांना 5067 इतकं मतदान पडलेलं आहे. बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी मगाशी आपण उल्लेख केला बालाजी फराटे यांना 7132, तर त्यांच्या विरुद्ध असणारे संभाजी फराटे यांना 6778 इतकं मतदान मिळालेलं आहे. म्हाकवे पंचायत समिती मतदारसंघामध्ये रंजना अस्वले यांना या ठिकाणी कमल चिन्हावरती 6996 इतकं मतदान मिळाले, ते विजयी झालेले आहेत. सानिका खतकर यांना 1175, राजश्री पाटील यांना 595, तर लक्ष्मी सावंत यांना 5042 इतकं मतदान धनुष्यबाण चिन्हावरती मिळालेलं आहे. यमगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये रुपाली दीपक अंगज यांना 7043 इतकं मतदान मिळून ते विजय झालेले आहे. त्यांच्यावर असणारे विजय महादेव भोसले जे की गेल्या पंचायत समितीमध्ये निवडून आले होते, त्यांना 4666 इतकं मतदान मिळालेलं आहे. त्यानंतर रवींद्र लोकरे यांना मशाल चिन्हावरती 348, तर बाळासू कांबळे यांना 316 इतकं मतदान मिळालेलं आहे. चिखली पंचायत समिती मतदारसंघामध्ये सुवर्णा जाधव ह्या विजय झालेल्या, त्यांना 6719 इतकं मतदान मिळालेलं आहे. उज्ज्वला शहाजी यादव यांना या ठिकाणी 4229 इतकं मतदान मिळालेलं आहे. त्यानंतर हळदी मध्ये मनीषा पाटील या विजय झालेल्या आहेत कमल चिन्हावरती, त्यांना 6531 इतकं मतदान मिळालेलं आहे. तर मुबीन पाटील मशाल यांना 696, गीता शेळके यांना 5262 इतकं मतदान मिळालेलं आहे, ज्या की धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी निवडून आल्या होत्या. त्यानंतर कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सिमरन कुंभार यांना 5895 धनुष्यबाण या चिन्हावरती इतकं मतदान मिळालेलं आहे. तर सुनीता माळी यांना या ठिकाणी 7776 इतकं मतदान मिळून ते विजयी ठरलेले आहेत. माद्याळमध्ये संतोष शिवाजी रावळ यांना 4615, तर दीपक सोनार यांना कमल घड्याळ चिन्हावरती 7178 हे विजयी ठरलेले आहेत. आता बघायला गेलं तर 12 पैकी 11 ज्या पंचायत समिती मतदारसंघ आहेत त्यावरती संजय घाडगे, राजसमरजित सिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्या गटानं या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं आहे. आणि त्याचबरोबर 6 जिल्हा परिषद मतदारसंघावर देखील त्यांनीच वर्चस्व मिळवलेलं आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.